निरंतर
हार काचे पितांबर तुळशी हार काचे पितांबर आवडे निरंतर येची जाल आवडे निरंतर येची जाल हेची सर्व सुख तुका मने माझे तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे तुका मने माझे हेची सर्व सुख तुका हेची सर्व सुख तुका मने माझे तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने हेची सर्व सुख पाहिन त्रिमुख आवडीने पाहिन त्रिमुख आवडीने पाहिन त्रिमुख आवडीने पाहिन त्रिमुख आवडीने तुळशी हार तुळशी हार गळा काचे पितांबर तुळशी हार गळा तुळशी हार गळा काचे पितांबर तुळशी हार गळा काचे पितांबर तुळशी हार तुका मने माझे तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे तुका मने माझे हेची सर्व सुख पाहिन त्रिमुख आवडीने पाहिन त्रिमुख आवडीने पाहिन त्रिमुख आवडीने पाहिन त्रिमुख आवडीने तुळशी हार गळा तुळशी हार गळा काचे पितांबर तुळशी हार गळा तुळशी हार गळा काचे पितांबर तुळशी हार गळा तुळशी हार गळा काचे पितांबर तुळशी हार गळा तुळशी हार गळा काचे पितांबर
रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी तुहा विठ्ठला बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बैठ सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आदर बापर पुमा देवीवर बापर पुमा देवीवर बापर पुमा देवीवर सर्व सुखाचे आदर बापर पुमा देवीवर बापर पुमा देवीवर बापर पुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम जय जय राम कृष्ण हरे राम जय जय राम कृष्ण हरे राम जय जय राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण हरे
वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याचे जाते ऐसे कळवळ्याचे जाते करेला भाविना प्रीती करेला भाविना प्रीती पोटी भार वाहे पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसे कळवळ्याचे जाते ऐसे कळवळ्याचे जाते करेला भाविना प्रीती करेला भाविना प्रीती तुका माने माझे तुका माने माझे महासंतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे ऐसे कळवळ्याचे जाते ऐसे कळवळ्याचे जाते करेला भाविना प्रीती करेला भाविना प्रीती हे बघा तिकडे मागे जे तरुण मंडळी
कुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. समचरण सरोजम सांद्रणी लांबुदाभम, जगन निहित पानी मंडनम मंडनानाम. तरुण तुलसीमाला कंधरम कंज नेत्रम, सदै धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करो प्रथमा नमना, पांडुरंगा करो प्रथमा नमना. हरे चरणा संतांची, समचरण सरोजम यवंत प्रविश मम वाच मिमां प्रसुप्तां. संजीव यत्किल शक्तिधर स्वधाम्नां. अन्यांच हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथं मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नीलाञ्जन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं, छायामार्तण्ड सम्भूतं तन्नमामि शनैश्वरम्. जटाटवी जलधर प्रवाह पावितस्थले, गलेवलंबे लंबितां भुजंग तुंग मालिकां. डमट 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 डमन निनादमड्डमर्वयं, चकार चंड तांडवं तनोत्तुनं शिवं शिवं. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संताचा, वारकरी संताचा, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ श्री देहू निवासी वैराग्य मूर्ती पांडुरंग परमात्म्याचे एकनिष्ठ भक्त श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा जे संतपर प्रकरण आहे, त्या संतपर प्रकरणातील उत्कृष्ट असा अभंग आज तुम्हा वारकऱ्यांच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल
तुकाराम महाराज संत महात्म्यांविषयी साधू श्रेष्ठांविषयी सज्जनांविषयी एकनिष्ठता व्यक्त करतात आणि ती एकनिष्ठता व्यक्त करीत असताना महाराजांनी जीवसृष्टीतील एक अतिशय उच्च प्रतीचं उदाहरण तुमच्या आमच्या समोर प्रस्तुत केलेलं आहे. ते उदाहरण कोणतं असेल तर ते म्हणजे आई आणि लेकरूचं प्रेम. आई ज्या पद्धतीने आपल्या मुलांवरती प्रेम करत असते त्याच पद्धतीने संत महात्मे आमच्यावरती प्रेम करतात असं जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात. भगवंत त्याप्रमाणे आमच्यावरती प्रेम करतात असं जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात. ते सांगित असताना महाराजांनी सांगितलेलं आहे आपल्या मुलाचं हित व्हावं हित व्हावं हित व्हावं एवढंच आईला वाटत असतं. त्यासाठी ते आपलं चित्त आपल्या मुलाच्या प्रती समर्पित करीत असते. बरं आपल्या मुलांकडनं काही लाभ व्हावा असं देखील आईला कधीच वाटत नाही. फक्त आणि फक्त आपल्या मुलाचं हित व्हावं एवढंच आईला वाटत असतं. महाराजांना विचारूया महाराज तुम्ही नेमक्या कोणत्या आईबद्दल बोलतात. महाराज ते देखील सांगतात जी आई 9 महिने 9 दिवस आपल्या मुलाला पोटात ठेवते त्याचं ओझं वागवते त्याचं सर्वस्व सहन करते त्या आईबद्दल आम्ही बोलतो. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज संत महात्म्यांविषयी एकनिष्ठता व्यक्त करतात ते म्हणजे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. विठाला आता अभंगाकडे वळण्या अगोदर अल्पसा परिहार देण्याचे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. त्या अनुषंगाने आपल्या या वाडीवारी गावामध्ये हा चालत असलेला एक दिवसीय छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा आणि त्या जन्मोत्सव सोहळ्यातल्या या ठिकाणी मला या ठिकाणी कीर्तन करण्याचं भाग्य प्राप्त झालं. ते खऱ्या अर्थाने आमचे श्री हरिभक्त पारायण गणेश महाराज गवते ते असतील. महाराजांनी सांगितलं की महाराज आमच्या गावामध्ये तुम्हाला एक दिवसीय कीर्तन करावं लागेल आणि त्यांच्या विनंतीस मान देऊन मी आज या ठिकाणी उपस्थित आहे. ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी असतील त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली असतील आमचे पखवाज वादक सहाने महाराज आहेत. हे सहाने महाराज आणि हे पण सहाने सगळे सहाने आहेत नाही का. असं या ठिकाणी अतिशय सुंदर गावातली बहिणी मंडळ देखील उपस्थित आहेत. अगदी थोडा तुमचा वेळ घेणार आहे आणि त्या थोड्या वेळामध्ये तुम्हाला महाराजांबद्दल सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही शांत चित्ताने ऐकणार अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या कीर्तनाला मी सुरुवात करतो. विठाला विठाला शिवाजी महाराजांचं नाव नुसतं ओठात असून चालत नाही ते पोटात गेलं पाहिजे किंबहुना हृदयाच्या ठिकाणी स्थिर झालं पाहिजे. असं झाल्याने जीवनाच्या रंगाचा बेरंग न होता जीवनाच्या रंगाचा श्रीरंग होतो. शिवनाम तो शुभ नाम आहे. आपल्या उत्तुंग अशा कर्तृत्वाच्या माध्यमातून छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी शिवाजी या 3 अक्षरात 3 महाकाव्य सामावलेली आहेत. एक रामायण महाभारत आणि शिवभारत. रामायण हे नंदादीपासारखं आहे महाभारत हे यज्ञकुंडासारखं आहे तर शिवभारत हे धगधगत रणकुंडासारखं आहे. हे समयी अर्जुनाचा लक्ष नेम आहे तसं श्रीकृष्णाचा भावप्रेमही आहे. एकलव्याची गुरुभक्ती आहे तशी श्रावणाची मातृभक्ती देखील आहे. भगीरथाचा प्रयत्न आहे तसं कर्णाचं दातृत्व देखील आहे. असा अलौकिक जीवन चरित्र ज्याने या भूतलावरती निर्माण केला त्या युगनायुग पुरुष छत्रपती श्री शिवाजी महाराजांना प्रार्थना करूया. महाराज काळाची गरज म्हणून तुमच्या चारित्र्य कथेचा धर्म कीर्तन आम्ही वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावरती मांडलेलं आहे. हे धर्म कीर्तन ऐकण्याकरता यावं आणि सुवर्ण सिंहासनावरती विराजमान व्हावं. आइए महाराज विराजले आइए महाराज विराजले आता महाराज कीर्तनाला आलेत. आता विचारांची गफलत होणार नाही. इको कमी ठेवा आणि आवाज कडक करा. हॅलो तसं या जीवसृष्टीचा जर आम्ही कधीतरी विचार केला तर या जीवसृष्टीमध्ये अनेकविध गोष्टी अनुपमी आहेत ज्यांना कशाची उपमा देता येत नाही.
मंडळी तुम्ही मला सांगा, आकाशाला कशाची उपमा द्यायची? आकाशासारखाच अनुपमा मी आहे. तुम्ही मला सांगा, समुद्राला कशाची उपमा द्यायची? तुम्ही मला सांगा, राम रावणाच्या युद्धाला कशाची उपमा द्यायची? राम रावणाचं युद्ध हे राम रावणाच्या युद्धासारखाच अनुपमा मी आहे. ह्या ज्या पद्धतीने अनुपमेय गोष्टी आहेत ना मंडळी, तसंच एक गोष्टी अनुपमेय आहे, ती म्हणजे या सजीवांमधलं प्रेम. आईचं आपल्या लेकरावरती असणारं प्रेम, आई ज्या पद्धतीने आपल्या मुलांवरती प्रेम करत असते ना, ते प्रेम एक अलौकिक आहे. मग जसं या जीवसृष्टीमध्ये अनेक सजीव देखील निर्माण झाले, त्यांचं देखील आपण जर बारकाईने निरीक्षण केलं तर त्यांच्या जीवनामध्ये देखील प्रेम जोपासलं जातं. घार हिंडते आकाशी, परी चित्त तिचे पिलापाशी. केवढे मोठे श्रेष्ठत्व या प्रेमामध्ये आहे. प्रभात काळी असे जाय पक्षिनी, पिलू वाटप आहे उपवासी. केवढे मोठे श्रेष्ठत्व या प्रेमामध्ये आहे. अहो एवढंच काय, कासवीन नुसती कृपा दृष्टीने आपल्या पिलांकडे पाहते, त्यांचं पोटही भरतं आणि भरण पोषण देखील होतं. एवढं श्रेष्ठत्व या प्रेमामध्ये आहे. जसं या सजीवांच्या जीवनामध्ये प्रेम जोपासलं जाताना मंडळी, तसा एक प्राणी निर्माण केला, तो म्हणजे मनुष्य प्राणी भगवंताने, आणि त्यांच्या देखील जीवनामध्ये प्रेम जोपासलं जातं. मग त्या ठिकाणी अनेक नातेसंबंध निर्माण झाले. मग भावाचं प्रेम असेल, भाऊ बहिणीचं प्रेम असेल, पती पत्नीचं प्रेम असेल. आता या पती पत्नीच्या प्रेमाबद्दल तर काय बोलावं मंडळी. संत महात्म्यांनी भगवंताविषयी एकनिष्ठता व्यक्त करण्याकरता हेच नातं सांगितलं. पतिव्रते जैसा भ्रातार प्रमाण, आम्हा नारायणा तैशा परी. पतिव्रते स्त्रीला आपला पती जितका प्रिय असतो, तितके भगवान पंढरीश परमात्मा आम्हाला प्रिय आहेत, असं जगद्गुरु तुकाराम महाराज या प्रमाणात सिद्ध करतात. पण अलीकडे काय झालंय माहिती आहे का? अहो ग्रामीण भागामध्ये बरंय, लग्न झाल्यानंतर शेवटपर्यंत टिकतं तरी, पण शहरात खूप वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे महाराज. अशी लोक लग्न करतात आणि 6-6 महिन्यानंतर त्यांचा घटस्फोट होतो. 6-6 महिन्यानंतर ते वेगळं राहतात. बरं, वेगळं राहायचं तसं काही महत्वाचं कारण नाही ना, शिल्लक कारणांवर ते भांडणं करतात. असंच एक प्रकरण कोर्टात गेलेलं होतं. ती बाई सांगत होती, मला यांच्यापासून वेगळं राहायचंय, मला यांच्याबरोबर संसार करायचा नाही, मला यांच्यापासून घटस्फोट हवाय. तो वकील म्हटला, हो बाई ठीक आहे, तुम्ही दोघांना मी वेगळं करतो, पण वेगळं राहण्याचं नेमकं कारण काय सांगू त्या न्यायाधीशाला. त्यावेळेला ती बाई म्हटली, हो वकील साहेब, आमचे घरचे ना रात्रभर इतके घोरतात, त्यांच्या घोरण्यामुळे मला झोपच येत नाही. आता याला कुठं प्रेम म्हणावं का? अरे पण सर्वश्रेष्ठ प्रेम कोणतं असेल? ज्या प्रेमाचं कोण सकल संत हृदय सम्राट विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा सुटला नाही. किंबहुना धनुर्धरा जो या मातेच्या उदरा, तो मातेचा सोयरा केतुला पा. केवढे मोठे श्रेष्ठत्व या प्रेमामध्ये आहे. म्हणूनच की काय महाराजांनी आज अभंगाचं पहिलं चरण लिहिलं. लेकुराचे हित, 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 वाय माऊलीचे चित, वाय माऊलीचे चित, वाय माऊलीचे चित, ऐसी करण्याची दारी, ऐसी करण्याची दारी, ऐसी करण्याची दारी, ऐसी करण्याची दारी. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आपल्या मुलाचं हित व्हावं एवढंच आईला वाटत असतं. त्यासाठी ती आपलं चित्त आपल्या मुलांच्या प्रती समर्पित करीत असते.
खूप महान महान माता होऊन गेल्या मंडळी, अनेक संत महात्मे होऊन गेले, अनेक श्रेष्ठ लोक होऊन गेले, अनेक कवी होऊन गेले, अनेक सज्जन लोक होऊन गेले. सगळ्यांनी तोंड भरून वर्णन फक्त आणि फक्त आईचंच केलेलं आहे. आणि तुम्हाला सांगून जाऊ, छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि जिजाऊ माँसाहेबांचं जे प्रेम होतं ते देखील असं अलौकिक होतं. जिजाऊ माँसाहेबांचं आपल्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांवरती खूप असं प्रेम होतं आणि शिवाजी महाराजांचं देखील आपल्या माँसाहेब जिजाऊंवरती खूप प्रेम होतं. अलीकडच्या मंडळींना हे कळणार नाही. अलीकडच्या मंडळींना म्हणजे आई लेकराचं प्रेम असतं, पण 4 तांदूळ डोक्यावर पडतात, दुसऱ्या दिवसापासून त्याचं डोकं बदलतं, त्याला संसार बनतात नाही. आणि आईवरचं प्रेम तो आपल्या पत्नीवर करायला सुरुवात करतो. काय प्रभाव असतील गणेश महाराज त्या तांदळाचा काही कळतच नाही. एका लग्नामध्ये मी नीट निरीक्षण केलं, म्हटलं तांदूळ डोक्यावर पडल्यावर एवढं काय बदलतं. निरीक्षणांती कळलं काय काही लोक असं जोरात मारून फेकतात, त्याच्या मेंदूला लागतात का काय, दुसऱ्या दिवसापासून त्याचं डोकंच बदलून जातं. पण शिवाजी महाराजांचं तसं नव्हतं मंडळी. शिवाजी महाराज आई वेडे होते. नाणे घाटाच्या ओठामध्ये आणि भीमाशंकराच्या जटेमध्ये वसलेल्या गड शिवनेरीवरती उषःकाल झाला. पुत्र जिजाऊ माँसाहेबांना झाला, पुत्र शहाजी राजांना झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र सह्याद्रीला झाला. आणि अखेर महाराष्ट्राची जगज्जननी तुळजाभवानीच्या समोर माँसाहेब अंगाई गीत गायला लागली आपल्या लेकरा करता. पण मंडळी तुम्हाला सांगून जातो, तुम्ही शांत चित्ताने ऐकत आहात म्हणून सांगतो, महाराज जन्माला आले इथपर्यंत जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला महाराज जन्माला येण्याचं महत्व होणार नाही. म्हणून महाराज जन्माला येण्यापूर्वी महाराष्ट्राचा इतिहास कसा होता, महाराष्ट्राची परिस्थिती कशी होती, हे आम्ही कधीतरी अभ्यासली पाहिजे, हे आम्ही कधीतरी ऐकली पाहिजे. म्हणून 12व्या शतकात जर आपण गेलो तर आपल्याला पाहायला मिळतं 12व्या शतकातला महाराष्ट्र कसा होता. नीट ऐका. 12व्या शतकातला महाराष्ट्र अत्यंत वैभवशाली होता. राजा रामदेवराय देवगिरीवरती राज्य करीत होता. देवगिरीच्या भोवती जणू काही गोकुळ निर्माण झालेलं होतं. नाशिक, त्र्यंबकेश्वर, पैठण सारखी मोठमोठी विद्यापीठं होती. त्या विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांची रेलचेल होती, यामध्ये काही नवल नाहीये. पण नेवासा सारख्या एका छोट्याशा खेडेगावामध्ये एक महान विभूती सरस्वती मातेच्या समोर बसलेल्या होत्या आणि आपल्या अध्यात्माच्या सारी बाटा हातात फेकत होते आणि फारसे फेकता करत होते. या मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाव करी, घेणे देणे सुखच्यावरी होते या जगा. तू आपले निस्नेह पण लवे, माते पांघरविशील सदैवे, तरी आताच्या आगविण निर्मिण माय. त्या सर्वश्रेष्ठ विभूतीचं नाव होतं कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती सकल संत हृदय सम्राट विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज. बघता बघता ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली. तोपर्यंत महाराष्ट्र आनंदित होता, तोपर्यंत महाराष्ट्र सुखात होता. आणि या महाराष्ट्राचं वैभव काय सांगू का सहाणे महाराज. या महाराष्ट्राचं वैभव आहे. या ठिकाणी आषाढी कार्तिकीची वारी आली, तिथल्या वारकऱ्याचं अंतकरण असं नाचायला लागतं. इथले टाळ मृदंग विना जणू काही सजीव होऊन उठतात आणि सगळ्यांची पावलं आळंदी पंढरपूरकडे भिरकायला लागतात. त्या काळामध्ये देखील आळंदी पंढरपूरची वारी सुरू होती. सगळं सुखात चाललेलं होतं, सगळं आनंदात होतं. राजा रामदेवराय देवगिरीवरती राज्य करीत होता, सगळी प्रजा आनंदात होती. पण असं म्हणतात ना, सुखाला कुणाची तरी नजर लागते, आनंदाला कुणाची तरी नजर लागते. तशीच एका सुलतानाची दृष्टी या महाराष्ट्राकडे लागून होती. त्याला असं वाटायचं कधी एकदा महाराष्ट्रावरती आक्रमण करतो आणि कधी एकदा महाराष्ट्राची राख रांगोळी करतो. इथले रयत धर्म अर्थ काम मोक्ष चारही पुरुषार्थ आनंदाने साधत होते. अरे गदिवाचा घात झाला. विंध्याचलाच्या पाठीमागून धुळीचे लोट उठले, गोलांच्या टापा खडाळल्या. 8,000 इस्लामी कंटक आक्रांत करत होते. देन 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 अल्लाहू अकबर. आणि ही तोडधाड देवगिरीवर कधी पडली ते दुर्दैवानं कळालाच नाही मंडळी. देवगिरी गाफील होता, राजा रामदेवराय गाफील होता. चुकला राजा रामदेवराय, चुकला देवगिरी, चुकली महाराष्ट्राची भूमी, चुकला सह्याद्री. आणि खूप मोठी खंडणी राजा रामदेवरायने अल्लाउद्दीन खिलजीला दिली. ज्याच्या नेतृत्वाखाली मोगलांचा पहिलं पाऊल या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पडलं. त्या अल्लाउद्दीन खिलजीला केवढी मोठी खंडणी दिली ते तुम्ही नीट ऐका. 600 मन सुवर्ण, तोळ्याची भाषा नाही करत मी, 600 मन सुवर्ण सोनं दिलं, 2 मन मोती दिले, 60 मन हिरे माणिके दिले, 2000 मन चांदी दिली आणि 40,000 रेशमी कापडाचे गठार दिले. एवढी मोठी खंडणी राजा रामदेवरायने अल्लाउद्दीन खिलजीला देऊन टाकली. तिथेच या महाराष्ट्राच्या दुर्दैवाला प्रारंभ झाला.
पण आणखीन एक गोष्ट जी त्याने दिली ती द्यायला नको होती, ती म्हणजे आपल्या स्वतः पोटची मुलगी, जिचं नाव होतं जेठाई. जेठाई नावाची मुलगी त्याने अल्लाउद्दीन खिलजीला देऊन टाकली आणि तिथेच महाराष्ट्राच्या दुर्दैवाच्या प्रारंभाला सुरुवात झाली. राजा रामदेवरायचा मुलगा शंकर देवराय तो मोहिमेवरती गेलेला होता. तो परत आला, त्याने युद्ध मांडलं, पण दुर्दैवाने त्याला देखील पराभव पत्करावा लागला आणि हळूहळू हळूहळू हळू सुलतानांची ताटी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये व्हायला लागली. प्रथम आले ते दिल्लीचे मोगल आले, नंतर विजापूरची आदिलशाही आली, गोलकोंड्याची कुतुबशाही आली, हैदराबादची निजामशाही आली, फ्रेंच आले, डच आले, इंग्रज आले. 100 वर्ष झाले, 200 वर्ष झाले, 300 वर्ष झाले. 300 वर्षांमध्ये यांनी महाराष्ट्रात जाळून काढला, पोळून काढला, उद्ध्वस्त करून टाकला, अरे मसणवाट करून टाकली. या आपल्या महाराष्ट्राच्या भूमीची 300 वर्ष आणि 300 वर्षांनंतर एक महान विभूतीने या महाराष्ट्रात जन्म घेतला. त्यांचं नाव होतं श्री संत एकनाथ महाराज. एकनाथ महाराजांनी जन्म घेतला. आपल्या कथा कीर्तनाच्या भारुडाच्या माध्यमातून समाज मन जागृत करण्याचा प्रयत्न केला, समाज मन निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण समाज मन इतका रसात आला गेलेलं होतं, इतका रसात आला गेलेलं होतं. सत्व, स्वाभिमान, स्वराज्य याचा विचार कोणी करत नव्हतं. माणसं जगत होती, मरण येत नाही म्हणून जगत होती. या पलीकडे जगण्याला दुसरा अर्थ उरलेला नव्हता. लग्न मंडपात तरण्या बांड पोरी उचलल्या जात होत्या, सुलतानांचे जनानखाने भरले जात होते. पाणी आणण्याकरता पानवे वटावर गेलेली तरुण मुलगी सुरक्षित घरी परत येईल याची शाश्वती नव्हती. त्या काळामध्ये सर्वस्व सर्वस्व लुटलं जात होतं, सारं लुटलं जात होतं. सुलतानी फौजा ती वकवकून पडत होत्या आणि सर्वस्वाबरोबर लुटली जात होती ती वस्तू म्हणजे अब्रू. काय झालं या महाराष्ट्राच्या भूमीला? कुणीच वाले नव्हतं का? कुणीच वाले नव्हतं का? अरे एकेकाळचे खरोखरचे राजे आता पदवीचे लाचार झालेले होते. एखादा सरदारकीचा तुकडा फेकला की त्याच्या मागे धावत पळत सुटायचे. आयुष्यभर त्यांची चाकरी करण्यामध्ये स्वतःला धन्य म्हणवित होते. ते मला म्हणाल महाराज, त्यावेळेचे ब्राह्मण काय करत होते? त्यावेळेचे राजपूत काय करत होते? त्यावेळेचे क्षत्रिय काय करत होते? त्यावेळेचे मराठा काय करत होते? तर त्या इथल्या मराठ्यांबद्दल, इथल्या राजपूतांबद्दल, इथल्या ब्राह्मणांबद्दल लिहिलं गेलं. इथले ब्राह्मण श्राद्धाचे पिंड कोणी घालायचे याच्या कैपदी तिकडे सुलतानांकडे नेऊन सोडवण्यासाठी जात होते. आणि इथले मराठा क्षत्रिय स्वतःच्या बायका परक्या सरदारांकडून सोडून आणण्यासाठी, प्रभू रामचंद्रासारखे रावण वधासाठी घराबाहेर न पडता त्या सुलतानांना लाच देत होते, त्यांच्याकडे भीक मागत होते, आमच्या बायका आम्हाला परत द्या. इतकी वाईट परिस्थिती महाराष्ट्रात होती. ती मला म्हणाल महाराज, एवढा 700 वर्षांच्या कालावधीमध्ये एकही शूर जन्माला आला नाही का? एकही वीर जन्माला आला नाही का? अरे त्या 700 वर्षांच्या काळामध्ये शूरही जन्म घेत होते, त्या 700 वर्षांच्या काळामध्ये वीरही जन्म घेत होते, पण दुर्दैवाने सुलतानांच्या दावणीला बांधलेले होते. सरदारकीचा तुकडा फेकला त्याच्या मागे धावत पळत सुटायचे. आयुष्यभर सुलतानांची चाकरी करण्यामध्ये स्वतःला धन्य म्हणवित होते. असे शूरवीर त्या काळामध्ये जन्म घेत होते. तो सह्याद्री विनंती करायचा, तो सह्याद्री या शूरवीरांना प्रार्थना करायचा, अरे कुणीतरी उठा, अरे कुणीतरी बंड करा, अरे मी देई तुम्हाला साथ. पण एकही माईचा लाल तयार झाला नाही सुलतानी सत्तेच्या विरोधात बंड करण्याकरता. पण असं म्हणतात, अंधेरा कितना भी गहरा क्यों ना हो, सूरज एक ना एक दिन जरूर निकलता है मंडळी. आणि तसंच या महाराष्ट्राच्या मनाला दिलासा देणारी घटना घडली मंडळी. आणि 2 मातब्बर घराणे एकत्रित आली. एक जाधवरावांचं घराणं आणि दुसरं भोसल्यांचं घराणं. इसवी सन 1605 साली जिजाऊ महासाहेबांचा आणि शहाजी राजांचा विवाह अगदी थाटामाटामध्ये तिथं संपन्न झाला. जिजाऊ महासाहेबांचा विवाह झाला त्यावेळेला महासाहेबांचं वय होतं 5 वर्ष आणि शहाजी राजांचं वय होतं 10 वर्ष. ऐकताय तुम्ही? आता विषय संपलेला आहे. आता नवरी 28 वर्षाची असते. आता तिला मुलगी म्हणावी का बाई म्हणावी तेच कळत नाही. मुलांचं तर सांगायचं काम नाही, 40-40 वर्षांच्या गोडा सुद्धा नाही म्हणायला लागून जातो. कहा उतरणं कवा नाही, विषय संपलाय. पण मंडळी, पूर्वी लहान लहान मुलांची लग्न व्हायची. 5 वर्षांचे मासाहेब जिजाऊ भोसल्यांच्या घराण्यामध्ये नांदायला आल्या. हळूहळू 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 मोठ्या व्हायला लागल्या. जसजशा जिजाऊ मासाहेब मोठमोठ्या होत होत्या तसतसं त्यांना या महाराष्ट्राच्या परिस्थितीची जाणीव व्हायला लागलेली होती. अरे तरण्या बांड पोरी उचलून नेतात हे सुलतान आणि यांचे जनानखाने भरून नेतात आणि आपले मराठी एकमेकांच्या विरोधात लढतात या सुलतानांसाठी.
हे मासाहेबांना पाहवत नव्हता, बघवत नव्हता. ते आई जगतजननी तुळजा भवानीला प्रार्थना करायचे, विनंती करायचे, एखादा प्रतिभावान व्यक्तीला जन्माला घाल, जो हा महाराष्ट्राचा वनवास पिटेल. दिवसामागून दिवस गेले मंडळी, आणि तो दिवस आता हळूहळू 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 जवळ येणार होता. तो म्हणजे आजचा दिवस. काय वर्णन करावं या मंडळीचं, नाही का? अहो, तुम्ही खूप भाग्यवान आहेत. आणि हे आपले स्वराज्य प्रतिष्ठानने जे कार्यक्रम बनवलाय, इथे इतकी वाईट परिस्थिती आज माऊलींनी देखील सांगितलं, आणि ते सगळ्यांना माहिती आहे. इतकी वाईट परिस्थिती आहे. आजही नाशिकमध्ये जाऊन बघा, वाईट गाण्यांवरती, अश्लील गाण्यांवरती डान्स करतील रात्रभर आणि म्हणतील शिवाजी महाराजांची जयंती आम्ही साजरी केली. काहीच उपयोग नाही या लोकांचा. महाराज जर असते ना आज, पहिले या लोकांना कडे लोट केला असता, पहिले यांना खाली ढकललं असतं. आता एवढं मोठं गाव आहे आपलं, आले का सगळे? हा येणारच नाही. पण डीजे लावला असता तुम्ही इथं, जागा पुरली नसती जागा. बरं, डीजे वाला काही सगळे शिवाजी महाराजांचे गाणे नाही लावत, दुसरेही लावतो तो. पण मंडळी, तरी देखील ते काही का असेना, महाराजांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत, लहान लहान मुलांनी इथं शिवचरित्र ऐकलं, त्यांच्या डोक्यावरती जर ते शिरलं तर ते देखील पुढे चालून चांगला कार्यक्रम करू शकतात. आणि तेच त्या पद्धतीने हळूहळू त्यांच्यावरती संस्कार देखील होतील. हाच मुख्य उद्देश आहे. म्हणून महाराजांबद्दल या ठिकाणी मी तुमच्या समोर बोलतोय, नीट ऐका. परांड्याचा जो भुईकोट किल्ला आहे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये, त्या ठिकाणी शहाजी राजांचा मुक्काम होता, जिजाऊ मासाहेबांचा मुक्काम होता. शिवगंगाधर प्रसन्न होते, आई जगतजननी तुळजा भवानी प्रसन्न होती, शिवगंगाधर प्रसन्न होती. जिजाऊ महासाहेब शहाजी राजांच्या सेवेमध्ये चूर 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 झाल्या. शहाजी राजे निघून गेलेत. लढाईचा कालावधी महाराष्ट्रात सुरू होता. तत्कालीन परिस्थितीमध्ये महासाहेब त्या परांड्याच्या भुईकोट किल्ल्यात होत्या. आषाढाचा महिना संपला होता, ज्येष्ठाचा महिना संपला होता, आषाढाचा महिना सुरू झाला होता. आणि त्या आषाढाच्या महिन्यामध्ये त्या वाड्यातल्या जाणकार बायांनी महासाहेब जिजाऊंकडे बघितलं. कारण की महासाहेबांचं तेज, देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, सूर्यासारखं तेज महासाहेब जिजाऊंच्या मुखकमलावर दिसत होतं. आणि महासाहेबांकडे बघितल्यानंतर सगळ्यांना कळलं की महासाहेबांना दिवस गेले. वाड्यातल्या जाणकार बायांनी पत्र लिहिलं, शहाजी राजांना कळवण्यात आलं जिजाऊ महासाहेबांना दिवस गेलेत. आणि जिजाऊ महासाहेबांना दिवस गेल्यानंतर ही बातमी ज्या वेळेला शहाजी राजांना कळली, त्यावेळेला त्यांना आनंद वाटला. थोडी चिंता त्यांच्या मनाला भासू लागली, कारण की त्यांना माहिती होतं सुलतानाची दृष्टी कधी फिरेल सांगता येत नाही. म्हणून राणी सरकारला ठेवण्यासाठी एखादं घरटावं, सुरक्षित घरटावं. आणि त्यांना आठवण झाली गड शिवनेरीची. नाणेघाटाच्या ओठामध्ये आणि भीमाशंकराच्या जटेमध्ये वसलेल्या गड शिवनेरीवरती जिजाऊ महासाहेबांना तत्कालीन परिस्थितीमध्ये आणण्यात आलं. 3 महिन्याच्या गरोदर असताना जिजाऊ महासाहेब शिवनेरी किल्ल्यावरती आल्या. विश्वासरावांची जुन्नरमध्ये शहाजी राजांनी भेट घेतली, उराउरी भेट झाली. आणि भेट घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं, आजपासून आमच्या राणी सरकारांची जबाबदारी आम्ही तुमच्यावरती सोपवित आहोत. त्यावेळेला विश्वासराव बोलून गेले शहाजी राजांना, महाराज साहेब, प्राण गेला तरी बेहत्तर, आम्ही राणी सरकारांचं रक्षण करू. आणि विश्वासरावांकडे जिजाऊ महासाहेबांना सोपवलं. शहाजी राजे लढायला निघून गेले. हळूहळू 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 दिवसामागून दिवस गेले मंडळी. आणि तो दिवस उजाडला कोणता? आषाढाचा महिना संपला, श्रावणाचा महिना संपला. जवळपास 5 महिन्याच्या गरोदर असताना गडकऱ्यांच्या धर्मपत्नी होत्या, त्यांचं नाव होतं लक्ष्मीबाई. लक्ष्मीबाई त्या ठिकाणी आल्या मंडळी, नीट ऐका. नम्रपणे हात जोडून जिजाऊ महासाहेबांच्या समोर उभे राहिल्या आणि जिजाऊ महासाहेबांना बोलू लागल्या, महासाहेब, या अवस्थेमध्ये प्रत्येक माऊलीला काहीतरी खावं वाटतं, काहीतरी प्यावं वाटतं, काहीतरी ल्यावं वाटतं. त्याला डोहाळी म्हणतात. आल्यापासून पाहते तुम्ही काही खाण्याविषयी, काही पिण्याविषयी काही बोलला नाही. तर या अपूर्व अवस्थेमध्ये तुम्हाला काही खावं वाटतं का, काही प्यावं वाटतं का, काही ल्यावं वाटतं का? त्यांचा तो प्रश्न ऐकल्याबरोबर जिजाऊ महासाहेबांचा चेहरा असा लालबुंद झाला. आपल्या सिंहासनावर त्या दाडकशी उठून उभ्या राहिल्या आणि त्या बोलतात, लक्ष्मीबाई, आम्हाच खाण्यापिण्याचे डोळे नाही तो ना मास मेधा पालख्या आवडत. मग जिजाऊ महासाहेब, तुम्हाला नेमकं आवडतं तरी काय? आणि अशी अलौकिक डोळी जिजाऊ महासाहेबांनी सांगितली मंडळी, अशी डोळी क्वचित एखाद्याच माऊलीला होत असते. ज्या वेळेला लक्ष्मीबाईंनी विचारलं, तुम्हाला या अवस्थेमध्ये काय वाटतं, त्यावेळेला जिजाऊ महासाहेब आपल्या सिंहासनावर ताडकशी उठून उभ्या राहिल्या. त्यांचा चेहरा लालबुंद झाला. दोघा त्यांच्या मुठा त्यांनी अशा आवल्या आणि त्या बोलतात, लक्ष्मीबाई, आम्हा सौभागावर बैसावेसे वाटते. जिजाऊ महासाहेबांना शोभाराजे पोटात असताना
वाघावर बैसावेसे वाटत होते. आता उपस्थित पुरुष मंडळींना मी असा प्रश्न विचारतो, या अवस्थेमध्ये असताना एखाद्या माऊलीला वाघावर बैसावेसे वाटलं असं तुमचं कुठं ऐकण्यात किंवा पाहण्यात आहे का? नाही. बरं तुम्ही राहू द्या, इकडे विचारू आपण गडावर. आता हा गडच आहे कीर्तन संपीत. तुम्ही वेगवेगळ्या गावांना जातात, या अवस्थेमध्ये असताना एखाद्या माऊलीला वाघावर बैसावेसे वाटलं असं तुमचं कुठं पाहण्यात किंवा ऐकण्यात आहे का? नाही का? इकडे सहाने मारत नाही. इकडे माय माऊलींना विचारूया, या अवस्थेमध्ये असताना तुम्हाला कधी वाघावर बैसावेसे वाटलं का? नळावर भांडावंसं वाटलं? हो, एखाद्या शहरातल्या माय माऊलीला विचारावं, तुम्हाला या अवस्थेमध्ये काय वाटतं? ती म्हणते, मला की नाही बाई, पुष्पा चित्रपटच पाहावा असं वाटतं. का गुंड जन्माला येणार नाही का? एखाद्या ग्रामीण भागातल्या माय माऊलीला विचारावं, तुम्हाला कसं काय वाटतं? ती म्हणते, मला की नाही बाई, मातीच खावीशी वाटते. काही काही चुलीतली राखच खाता, काही काही भिंतीचा पोपडाच खाता. अलीकडे स्लॅबची घरं आल्यामुळे सध्या भिंतीचा पोपडा बंद झालेला आहे, पण पूर्वी खात होता नाही का? आणि अलीकडे आणि मुलगा जन्माला आल्यानंतर मातीच खातो. मग आई तक्रार करते, आमचं बाळकीने बाई खूप माती खात आहे. अगं बाई, पहिले तूच माती खात होती, तर आता तो काही शेंगदाणे खाणार आहे का? म्हणून त्याचा पहिला नाश्ता हा मातीचाच असतो नाही का? आणि तो लालू प्रसाद यादव, तो पोटात होता तेव्हा त्यांच्या आई साहेबांना विचारलं होतं, तुम्हाला या अवस्थेमध्ये काय वाटतं? ती म्हटले, मला की नाही बाई, थोडं गोठ्यामध्ये जा आणि चारा घेऊन या, तो खाऊ घाला. तिला चारा खाऊ घातला. नवल असं झालं, जन्माला आल्यानंतर याने चाराच खाल्ला, चाऱ्याचा घोटाळा केला नाही का? पण मंडळी, विनोदाचा भाग सोडा, पण विज्ञान आज मान्य करते की 5व्या महिन्यापासून मुलगा आपल्या आईचा आवाज ऐकत असतो. हे आम्ही हजारो वर्षांपूर्वी मान्य केलेलं आहे. अभिमन्यू चक्रव्यूहात घुसण्याचा केव्हा शिकला? आपल्या आईच्या पोटात असताना. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला कधी? आईच्या पोटात असताना. हे आम्ही हजारो वर्षांपूर्वी मान्य केलं, पण पाश्चात्य संस्कृती मान्यता देत नव्हती. पण आज विज्ञान मान्य करते की 5व्या महिन्यापासून मुलगा आपल्या आईचा आवाज ऐकत असतो. म्हणून या अवस्थेमध्ये असताना प्रत्येक माऊलीने चांगलं खावं, चांगलं प्यावं, चांगलं ल्यावं. ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, रामायण वाचा, भागवत वाचा, छत्रपती शिवाजी महाराज वाचा, स्वामी विवेकानंद वाचा, महाराणा प्रताप वाचा, जेणेकरून सुसंस्कृत अशी पिढी जन्माला येईल आणि या राष्ट्राचं कल्याण होईल. विठाला विठाला. जिजाऊ मासाहेबांच्या डोळे 1 मिनिटात सांगून जातो, नीट ऐका मंडळी. जिजाऊ मासाहेबांच्या डोळे होत्या, आम्हाच वाघावर बैसावेसे वाटते. आम्हाला वाटतं सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये घोडा फेकावा, लढायचा बोलच्या गंगावरती घालावा, डोक्यावरती जिरे टोप ठेवावा, कमरेला शेला बांधावा, तलवार म्यान करावी. अरे आपल्या समोर उचलून नेऊन आपल्या माय माऊलींवरती बलात्कार केले जातात. त्या हैवानाचा शिर धडा वेगळं करावा, हिंदवी स्वराज्य आम्ही निर्माण करावा. टाळी द्यायची झाली तर मर्दासारखी द्या, टाळी द्यायची झाली तर मावळ्यासारखी द्या. ऐका ऐका ऐका. महाराजांबद्दल 2 ओळी बोलून जातो, अशा टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. स्वराज्य प्रतिष्ठानाने छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र ठेवलेलं होतं, एक गावाला कळलं पाहिजे. आपलं शेवटचं टोक आहे. नीट ऐका मंडळी. बांध के पगड़ी अब शिवाजी महाराज तैयार होते थे, उठा के शमशेर अपने घोड़े पे सवार होते थे, तब कहते थे दुश्मन के बंदे, अरे काश हम भी कभी मराठा के औलाद होते. छत्रपती शिवाजी महाराज आम्ही देखील मराठे असतो तर काय केलं असतं. पण माऊली एक सांगू का तुम्हाला, अलीकडं मराठा म्हटलं म्हणजे काहींच्या डोळ्यांसमोर 96 उभं राहतंय. त्यांना वाटतं 96 कोळी म्हणजेच मराठा. पण मराठ्याची व्याख्या एवढी संकुचित नाही. मराठ्याची व्याख्या जर एवढी संकुचित राहिली असती तर माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी असं लिहिलं नसतं, माझ्या मराठाचे बोल कौतुके पै अमृताते पैजाशी जिंके. समर्थ रामदास स्वामींनी असं लिहिलं नसतं, मराठा किती तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. मग मराठ्याची व्याख्या काय? नीट ऐका. जो या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आलेला आहे, ज्याने या महाराष्ट्राची संस्कृती स्वीकारली, ज्ञानोबा तुकोबा असं भजन ऐकल्यानंतर ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा माळ फुलतो आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर ज्याचा रक्ताचा होता तो खरा मराठा. मग ती कोणी असो, साळी माळी कोळी तेली वाणी हरजन गिरजन चर्मकार सोनकार कैकाडी भिल्ल पारदी वडार 18 पगड जाती म्हणजे मराठा. हा व्यापक दृष्टिकोन आम्ही कधीतरी डोळ्यांसमोर ठेवला पाहिजे.
पण हे आताच्या लोकांना जमत नाही मंडळी. आता फक्त जाती जातीमध्ये भांडणला लावणारी लोक जन्म घेत आहेत. हे फक्त 2 महात्म्यांना जमलं. एक 750 वर्षांपूर्वी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती सकल संत हृदय सम्राट विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी सगळं जाती धर्मातले संत एकत्रित केले आणि वारकरी संप्रदायाची निर्मिती करून दाखवली. तेच 350 वर्षांपूर्वी छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी करून दाखवलं. सगळ्या जाती धर्मातले मावळे एकत्रित केले आणि स्वराज्याची निर्मिती करून दाखवली. म्हणून म्हटलं जातं ज्ञानेश्वर महाराज हे संतांमधले राजे होते आणि शिवाजी महाराज हे राजांमधले संत होते. विठाला महासाहेबांच्या चरणांवरती कोटी कोटी प्रणाम. जवळपास दिवस पूर्ण भरले मंडळी. 9 महिने 9 दिवस झाले आणि हळूहळू 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 ती दिवस पूर्ण गेले आणि सगळे गर्भधारणाचे जे संस्कार होते ते जिजाऊ महासाहेबांवरती पूर्ण झालेत. आणि 19 फेब्रुवारीच्या पहाटेच्या वेळेला जिजाऊ महासाहेबांना दारुणी महालामध्ये, या ठिकाणी दारुणी महाल म्हणजे आपल्या बोली भाषेमध्ये बाळंतपणाची खोली म्हणतात, त्या ठिकाणी शिवनेरी किल्ल्यावर तर महासाहेब जिजाऊंना पहाटे पहाटे दाखल करण्यात आलं. विश्वासरावनी निष्णात अशा सुईने गडावर आणून ठेवलेल्या होत्या आधीच, कारण की कधी कोणता प्रसंग येईल हे सांगता येत नाही. आणि हळूहळू हळूहळू दुपार टळली तरी सुद्धा दारुणी महालाचा दरवाजा काही उघडला नाही. दुपार टळून गेली, संध्याकाळ झाली तरी सुद्धा दारुणी महालाचा दरवाजा उघडला नाही. संपूर्ण किल्ल्यावरची मंडळी आता त्या दारुणी महालाच्या अवतीभोवती गोळा झालेली होती आणि त्या दारुणी महालाच्या अवतीभोवती संपूर्ण परिसरातले लोक त्या ठिकाणी गोळा झालेले होते. कधी एकदा दारुणी महालाचा दरवाजा उघडतो आणि कधी एकदा ती आनंदाची बातमी आमच्या कानावरती पडते असं सगळ्यांना झालेलं होतं. आणि पूर्ण अंधार पडल्यावरती त्या दारुणी महालाचा दरवाजा उघडण्यात आला आणि दारुणी महालाचा दरवाजा उघडला आणि उघडल्याबरोबर एक सुवास्य वदन आणि एक माऊली बाहेर आली. आणि एक माऊली बाहेर आल्याबरोबर सगळ्यांनी तिला विचारलं काय झालं. ती म्हणते काय झालं म्हणून काय सांगतात. अरे हत्तीवरना साखरी वाटा, पुत्र झाला पुत्र झाला पुत्र झाला. क्षत्रिय गुलाब होतो सिंहासनाधीश्वर राजाधिराज संभाजी महाराज की महाराजांचा जन्म झाला. देखील सुना सद्य सज्जन सारे सारे आनंदले. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंद आनंद झाला, आज आनंद आनंद झाला. गोड हसुकालात नाचुका उतालात गोकुळ अवतरले. कोणी म्हणे गोविंद कोणी म्हणे गोपाळ, कानाला नावे किती. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. महाराजांचा जन्म झाला. लेकी सुना संत सज्जन गाई वासरा सारे सारे आनंदले. अरे पुत्र झाला पुत्र झाला पुत्र झाला. अरे पुत्र कुणाला झाला. पुत्र शहाजीराजांना झाला, पुत्र महासाहेब जिजाऊंना झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र भारतवर्षाला झाला. आला 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 सुलतानांनो, तुमच्या उन्मत्तपणाच्या चिरफळा उडवणारा तुमचा बाप शिवनेरी किल्ल्यावर जन्माला आला. महाराजांचा जन्म झाला मंडळी. लेकी सुना संत सज्जन गाई वासर सारे 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 आनंदले. कारण की यांच्या विरोधात सुलतानाच्या विरोधात बंड करण्याकरता कोणी तयार होत नव्हतं.
अशा वेळेला महाराजांनी जन्म घेतला. तुम्हाला प्रश्न पडला असेल, माय माऊलींना प्रश्न पडला असेल की तत्कालीन परिस्थितीमध्ये काही मुलं जन्म घेत नव्हते का? त्यावेळेला काही मुलं जन्म घेत नव्हते का? त्यावेळेला काही मुलं जन्म घेत नव्हते का? मंडळी, मुलं जन्म घेत होते. पण असे मुलं जन्म घेत होते असं वाटायचं पोटातनं पाप बाहेर पडलं का काय? असं वाटायचं पोटातनं ताप देणारा पोरगा आला का काय? असं वाटायचं आपल्या पोटातनं जहरीली साप जन्म घेतो का काय? अशी पोरं तत्कालीन परिस्थितीमध्ये जन्म घेत होते. म्हणून महाराजांचा जन्म झाल्यानंतर तत्कालीन परिस्थितीचे लोक बोलून गेले, किसी के पेट में से पाप पैदा होता था, किसी के पेट में से ताप पैदा होता था, तो किसी के पेट में से सांप पैदा होता था. लेकिन जिजाऊ ऐसी मत यारो जिसके पेट में से मुगलों के पापों का बाप शिवा राजा पैदा हुआ था. आणि महाराजांचा जन्म झाला. हळूहळू 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 महाराज मोठी व्हायला लागली. 5 वर्षाचे झाले. पण मंडळी, मासाहेबांनी संस्कार करणं सोडलं नाही. आणि महाराज शहाजीराजांचे सुपुत्र होते ते विश्वासरावांच्या त्या गडावरती खेळायचे, दौडायचे. माय माऊली जिजाऊ मासाहेब त्यांच्या गळ्यामध्ये मोत्याच्या माळा टाकायचे, सोन्याच्या माळा टाकायचे. शिवाजी महाराज 5 वर्षाचे असल्यामुळे ते गडावरती फेरफटका मारायचे. आणि ते संध्याकाळी मासाहेबांकडे आले, गळ्यात जर बघितलं तर एकही माळा दिसायची नाही. मोत्याची माळा नाही, सोन्याची माळा नाही. सगळ्या माळा त्या दासींना ते वाटून टाकायचे. जिजाऊ मासाहेब कधी त्यांना असं बोलले नाही, एवढ्या महागच्या माळा तुम्हाला आम्ही टाकल्या होत्या आणि कुठं तुम्ही टाकून आले? अजिबात नाही. अलीकडं आमच्या माय माऊली 10 रुपयाचं खेळणं घेऊन देतात, ती प्लास्टिकची गाडी, आणि त्याच्या हातावर ठेवतात आणि पहिला उपदेश करतात, कोणाला देऊ नको बरं का. प्लास्टिकची गाडी आपण देऊ देत नाही. तो काही इथं सप्त्याची 500 रुपयाची पावती पाडणार आहे का? 1 रुपये मारून फेकणार नाही. म्हणून संस्कार हे लहानपणी केले जातात. शिवबाराजांवर असे छोटे 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 खूप असे संस्कार करण्यात आले, युद्धामध्ये पारंगत करण्यात आलं. आणि मग बनत बनत बनगे. आणि या संपूर्ण हिंदुस्थानामध्ये असा राजा, पूर्ण जगात असा राजा झाला नाही. म्हणून ते खूप मोठं चिंतन आहे. पुन्हा कधी वेळ मिळाला तर आपण नक्की सांगण्याचा प्रयत्न करू. पण एक सांगून जातो मंडळी, शिवाजी महाराजांसारखा हुशार राजा जगात नाही. आज 132 राष्ट्र शिवाजी महाराजांचा गुरिल्ला युद्धतंत्र म्हणजे गनिमिकावा आणि व्यवस्थापन शास्त्र पद्धतीवरती अभ्यास करतायत. 132 राष्ट्र. व्हिएतनाम सारखं राष्ट्र आहे, ते शिवाजी महाराजांचा गनिमिकावाचा अभ्यास करताय. अमेरिका बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये शिवाजी महाराजांवरती प्रकरण आहे, शिवाजी द मॅनेजमेंट गुरु. इतके महान होते आपले शिवाजी महाराज, पण आपल्या लोकांना मात्र कळले नाही. आमचे मंडळी पहाटे उठतात, बस स्टँड वरती येतात, तंबाखूला चुना लावतात आणि म्हणतात आता शिवाजी महाराज असते तर त्यांचं डोकंच चाललं नसतं. चाललं नसतं खरं. दररोज दनादन दनादन घोटाळे, एवढे घोटाळे बघितल्यावर महाराज निवांत कुठेतरी निघून गेले असते. काय काय ते बघतील नाही का. इतकी वाईट परिस्थिती. आपल्या महाराष्ट्राची मान म्हणजे खालीच जात आहे. घोटाळा दररोज टीव्ही लावा. आज शिक्षण क्षेत्रात घोटाळा, म्हाडात घोटाळा, एक फुटला, हा पेपर फुटला, तो पेपर फुटला, पोलीसचा बी फुटला, सगळंच फुटलं. आम्हीच फुटायचे बाकीत आता नाही. पण महाराज या मंडळींना मी एकच सांगू इच्छितो, महाराज एवढे हुशार होते ना. आणि असे बोलणारे काही खूप विद्वान असतात असं नाही बरं का. हे जे तंबाखूला चुना लावून म्हणतात आता शिवाजी महाराज असते तर त्यांचं डोकं चाललं नसतं, यांचं घरात बायका सुद्धा ऐकत नाही आणि ते उपदेशाचे डोस पाजतात. शिवाजी महाराज किती हुशार होते एक छोटंसं दृष्टांत तुम्हाला देतो, म्हणजे तुम्हाला कळून चुकेल की महाराज किती हुशार होते. ज्या वेळेला साल्लेर आणि मुल्लेरचा किल्ला आपल्या नाशिक जिल्ह्यातच आहे, पण तो गुजरातच्या बाउंड्रीवरती आहे. साल्लेरचा किल्ला म्हणजे कळसुबाईच्या शिखर नंतर दुसरा क्रमांक लागतो. इतका उंच तो किल्ला, त्याचा परिघ अत्यंत अत्यंत असा मोठा. आणि त्या किल्ल्यावरती महाराज अडकलेत आणि दिलेर खानाला बातमी कळाली शिवाजी महाराज अडकलेत साल्लेर किल्ल्यावरती. त्याला फक्त एवढं माहिती होतं की शिवाजी महाराज त्या किल्ल्यावरती आहेत. आणि बघता बघता दिलेर खान टाकोटाक निघाला. 5000चं सैन्य घेतलं त्याने आणि साल्लेर किल्ल्यावरती आल्याबरोबर त्याने साल्लेरला वेढा टाकला. साल्लेरला वेढा टाकला. महाराज वरती आहेत, त्याला माहिती नाही सैन्य किती आहे. त्याला फक्त एवढंच माहिती आहे शिवाजी महाराज वरती आहेत. बघता बघता 5000च्या सैन्याने नंग्या तलवारी हातात घेऊन वेढा टाकला शिवाजी महाराज वरती. शिवाजी महाराजांनी खाली डोकावून बघितलं, वेढा पडलेला दिसतोय. महाराजांनी तातडीची बैठक बोलवली आणि बैठकीमध्ये सांगितलं मला उद्याच्या उद्या राजगडावरती जायचंय.
राजगड म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये यायचंय महाराजांना. महाराज आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये. आणि खाली डोकावून बघितलं तर दिलेर खानाचा वेढा आहे. आता वेढा सोडवायचा कसा? सगळ्या मातब्बर सरदारांना बसवलं. ते म्हटले महाराज वेढा लवकर सुटणार नाही, वेढा सुटण्यासाठी वेळ लागेल आपल्याला. महाराज म्हटले मला तातडीने उद्याच्या उद्या राजगडावर जायचं आहे, काहीतरी डोकं चालवा आणि मला यांच्यातनं काढा. पण एकही सरदार, सगळ्यांची विचार करण्याची क्षमता संपली. महाराज म्हटले तुमचं डोकं चालत नाही का? ते म्हटले नाही चालत. मग महाराज म्हटले उठा बाहेर निघा. सगळे मंडळी बाहेर गेले आणि मग महाराजांनी विचार करण्याकरता अर्ध्या तासाचा वेळ घेतला. अर्ध्या तासानंतर महाराजांनी एका मावळ्याला बोलवलं. एका मावळ्याला बोलवल्यानंतर त्याला विचारलं आपल्या शिदा किती आहे, आपल्याकडे जेवणाचं साहित्य किती आहे? त्यावेळेला वरती फक्त 500 मावळे होते मंडळी. ते 500 मावळ्यांना 6 महिने पुरेल एवढं जेवण आपल्याकडे आहे, म्हणून जेवणाचं काही टेन्शन नव्हतं. मग महाराज म्हटले चला ठीक आहे, एक करा, ते जेवणाचं अर्ध साहित्य बाहेर काढा. अर्ध साहित्य बाहेर काढण्यात आलं. मोठमोठ्या कड्या ठेवण्यात आल्या, मोठमोठे रांगण ठेवण्यात आले आणि वरण भाताचं जेवण तयार होत होतं. मावळ्यांना कळत नव्हतं एवढं जेवण महाराज कुणाकरता तयार करतायत. खूप असं जेवण त्या ठिकाणी तयार करण्यात आलं. तो बाहेर गेला, दुसऱ्या मावळ्याला बोलवलं. त्याला विचारलं आपल्याकडे पत्तरवळ्या किती आहेत? तो म्हटला महाराज जवळपास 20-30 हजार पत्तरवळ्या आहेत. पत्तरवळ्यांचं अजिबात टेन्शन नाही. महाराज म्हटले चला ठीक आहे, अर्ध्या पत्तरवळ्या बाहेर काढा. अर्ध्या पत्तरवळ्या बाहेर काढण्यात आल्या. 5000 पत्तरवळ्या बाहेर काढण्यात आल्या. मध्यान्हाचा सूर्य डोक्यावरती आला म्हणजे दुपारचे 12 वाजले आणि 12 वाजल्याबरोबर सगळ्या 5000 पत्तरवळ्या उष्ट्या करण्यात आल्या आणि 12 वाजल्याबरोबर त्या 500-600 मावळ्यांना सांगितलं एका हातामध्ये 5-5, 10-10 पत्तरवळ्या घ्या आणि द्या गडाच्या खाली फेकून. आणि त्या 500-600 मावळ्यांनी त्या 5000 पत्तरवळ्या ज्या वेळेला गडाच्या खाली भिरकवल्या त्यावेळेला दिलेर खानाने बघितला बापरे वरती 5000 सैन्य आहे का काय? पण नीट आहे का मंडळी, तो बी दिलेर खान होता. तो काही जागचा आला नाही. तो म्हटला ठीक आहे एवढं सैन्य जर वरती असेल आपण बी 5000 आहोत, आपण त्यांच्या बरोबर लढू तरी, असं त्याने मनात विचार केला. महाराजांनी मावळ्यांना सांगितलं खाली डोकावून बघा रे. दिलेर खानाने वेढा उठवला का? मावळ्यांनी खाली डोकावून बघितलं, दिलेर खानाचा वेढा उठलेला नव्हता. महाराज म्हटले मग जरा अर्धा तास जाऊ द्या, कारण की पंगतला अर्ध्या तासानंतर बसते नाही का, म्हणजे लगेच कसं काय पेटली. अर्धा तास आराम केला सगळ्या मावळ्यांनी. अर्ध्या तासानंतर पूर्ण 5000 पत्तरवळ्या उष्ट्या करण्यात आल्या आणि त्या 5000 पत्तरवळ्या ज्या वेळेला गडाच्या खाली फेकल्या त्यावेळेला दिलेर खानाने बघितलं बापरे पहिल्या पंक्तीला 5000 उठले, दुसऱ्या पंक्तीला 5000 उठले, वरती गडावर 10,000 सैन्य आहे का काय? जशा पत्तरवळ्या बाहेर आल्या खाली आल्या तसा तो पाठीला पाय लावून जो पळाला औरंगाबाद आल्यावरच थांबला. महाराज दुसऱ्या दिवशी आयटीने गडा खाली उतरले. तिसऱ्या दिवशी राजगडावर पोहोचले. चौथ्या दिवशी दिलेर खानाला कळलं 5000 नव्हते, 10,000 नव्हते, 500 मावळे होते, त्या सगळ्या उष्ट्या पत्तरवळ्या होत्या. विचार करा मंडळी, महाराजांवरती किती बुद्धी असेल नाही का, किती हुशार असतील महाराज. आणि आता जे लोक म्हणतात आता महाराज असते जर त्यांचं डोकं चाललं नसतं. महाराज खूप हुशार होते. महाराजांवरती तसे संस्कार झालेले होते म्हणून महाराज ते महाराज झाले. म्हणून महाराजांबद्दल म्हटलं जातं ना दुनिया पे राज किया था उसने क्योंकि जिस्म उसका फौलाद का था. दुनिया पे राज किया था उसने क्योंकि जिस्म उसका फौलाद का था. कभी किसी के सामने सर नहीं झुकाया क्योंकि शिवबा राजे मराठा की औलाद था. असे होते आमचे महाराज. महाराजांनी असा विचारच केला नाही. त्यांचे 5000 आहेत, आपले 500 आहेत, बघू आपले 2-4 हजार झाले का मग पुढच्या पंचवार्षिकला. नाही 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 नाही, जेवढे आहे तेवढ्यांच्या बळावर महाराजांनी हे राज्य उभं केलंय. महाराजांनी असा विचार कधीच केला नाही. कारण की एक सांगून जातो तुम्हाला, राजकारण हे दंडाच्या बळावर आणि मनाच्या चांगुलपणावरती कधीच खेळता येत नसतं. त्यासाठी बुद्धीची कसरत करावी लागते आणि महाराजांनी हे सगळं राजकारण बुद्धीच्या कसरतीवरतीच केलेलं आहे. विचार करा, थोडा मन लावून विचार करा. ज्यांच्या पत्तरवाळ्या 5000 सैन्याला पळवून नेत होते, पळून सोडत होते, ते महाराजांचं सैन्य किती भयंकर असेल. आंबेराव मोहिते ज्या वेळेला तुटून पडायचे असं सांगतात, ते लांबून दिसतायत आंबेराव मोहिते येत आहे म्हणून अर्ध सैन्य पळून जायचं. हा माणूस किती लोकांना मारेल आणि किती लोकांना. एवढे महाराजांचं सैन्य होतं. अनेक मावळे, एक 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 मावळा जरी घेतला ना मंडळी, आभाळा एवढा आकाशा एवढी ही मोठी माणसं होती. यांचं चरित्र आम्ही कधी अभ्यासलं पाहिजे, यांचं चरित्र आम्ही कधी ऐकलं पाहिजे. असो,
माझ्याकडे आज या ठिकाणी वेळ खूप कमी आहे. पुढचं कीर्तन शिरसगावला देखील जायचं आहे आणि आमचे गणेश महाराज ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी सांगितलं महाराज काही चिंता करू नका, आपलंच गाव आहे म्हणून लवकरात लवकर आपण अभंग तर काही सोडवला नाही, पण महाराजांचं जीवनचरित्र मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या काही कडनं काही चुकलं असेल तर मी क्षमा मागतो. पण एक तुम्हाला सांगून जातो, महाराज खूप हुशार होते. एक अजून एक छोटस आहे सांगून जातो, नीट ऐका. महाराज किती हुशार होते लक्ष देऊन ऐका. एक दिवस महाराज असे आपल्या सिंहासनावरती बसले होते आणि सिंहासनावरती बसल्यानंतर एका मावळ्याने सहज प्रश्न विचारला, महाराज आपल्या स्वराज्यामध्ये तुम्हाला दाढी आहे बरोबर, दाढी मिशी आहे तुम्हाला? मग महाराज म्हटले हो मला दाढी मिशी आहे, आम्हाला फक्त मिशीच आहे. आणि म्हणजे गणित, आता तुम्ही कोणत्याही मावळ्याचा फोटो काढा तुम्हाला फक्त मिशीच दिसेल, दाढी अजिबात दिसणार नाही. शिवाजी महाराजांचा कोणताही मावळा फार बाजीराव पेशवेपर्यंत फक्त मिशीच दिसते. या मागचं गणित काय, शिवाजी महाराजांनी काय उत्तर दिले तुम्ही नीट ऐका. इतका सुंदर प्रश्न त्या मावळ्याने विचारलेला होता. त्याचं उत्तर देताना शिवाजी महाराज म्हणतात, मला दाढी मिशी या मागचं कारण असं आहे, तुम्ही कधीतरी जंगलात गेलात का? ते म्हटले हो आम्ही जंगलात गेलोय. जंगलात तुम्ही सिंह बघितला का? ते म्हटले हो आम्ही सिंह बघितलाय. मग सिंह हा जंगलाचा कोण असतो? कोण असतो? राजा असतो बरोबर. सिंह हा जंगलाचा राजा असतो, त्याला दाढी मिशी असते बरोबर. मग आम्ही तेच अनुकरलेलं आहे. आम्ही देखील या स्वराज्याचे राजे आहोत म्हणून आम्ही दाढी मिशी ठेवलेली आहे. बरं ठीक आहे महाराज, ते गणित कळलं आम्हाला, पण मग आम्हाला मिशी ठेवली या मागचं काय कारण? त्यावेळेला त्या मावळ्याला परत महाराज म्हटले, तुम्ही जंगलात गेला तुम्ही वाघ बघितला का? वाघ? ते मावळे म्हटले हो महाराज आम्ही वाघ बघितलेला आहे. वाघाकडे नीट निरीक्षण करा, वाघाला फक्त मिशी असते, दाढी अजिबात नसते. महाराज म्हटले तुम्ही सगळे माझे वाघ आहात म्हणून मी तुम्हाला फक्त मिशी ठेवायला सांगतो. आणि त्यानंतर मावळा पुढचं बोलायला लागला, महाराज ठीक आहे, राजा ओळखायचा दाढी मिशीवरनं, मावळावर ओळखायचा मिशीवरनं, पण दुश्मन कसा ओळखायचा? महाराज म्हटले जंगलात जायची गरज नाही, आता नुसतं गल्लीत आपण एखादा बोकड बघून घेतला ना तुम्हाला कळून जाईल की कोण दुश्मन आहे. विठाल विठाल. एवढं सूक्ष्म नियोजन महाराजांचं होतं. म्हणून मंडळी तुम्हाला सांगून जातो की महाराज ते महाराज होते म्हणून महाराजांसारखं होणे नाही. म्हणून म्हटलं जाताना तुडुंब भरले नदी नाले त्यांना समुद्राची सर येईन का? अरे तुडुंब भरले नदी नाले त्यांना समुद्राची सर येईन का? अरे राजे तर अनेक होऊन गेलेत पण कुणाला शिवाजी राजा होता येईल का? सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून एकच आवाज येईल, नाही नाही नाही. आपला संकल्पित वेळ या ठिकाणी संपलेला आहे महाराज, आणि मला देखील लांब जायचं आहे. एवढे ना सोडा, नंतर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. एकदा आपलं मधलं भजन घेऊया आणि नंतर थोडं बोलण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली
लेकुराचे हित वाहे मावळीचे चित्त ऐसी कळवळाची जाते करी लाभाविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व आहे ऐसी कळवळाची जाते करी लाभाविन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळाची जाते करी लाभाविन प्रीती. या संकल्पित वेळेमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग मी सोडवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आपण निमित्ताला अभंग घेतला. महाराजांचं जीवनचरित्र आपल्याला आज या ठिकाणी सांगायचं होतं. कारण की महाराजांचा जवळपास महाराजांची ही 19 फेब्रुवारी 1630 रोजी महाराजांचा जन्म झाला होता आणि त्या निमित्ताने आपण आज 19 फेब्रुवारी त्यांची जयंती या ठिकाणी साजरी करत आहोत. मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी भरपूर मंडळी या ठिकाणी जमलेली आहेत. पण पुढचा कार्यक्रम थोडा लांब असल्यामुळे मी या ठिकाणी वेळेवर या ठिकाणी कार्यक्रमाला पूर्णविराम देतोय. गणेश महाराजांची मी माफी मागतो. पुन्हा कधीतरी योग आला तर महाराजांबद्दल संभाजी राजांच्या बद्दल मी नक्की बोलण्याचा प्रयत्न करेल. कारण की तुम्ही अत्यंत सुज्ञ अशी मंडळी आहात. अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही कीर्तन ऐकतात. मला तुमच्याकडे बघितल्यानंतर कळून चुकलं. कारण काही काही मंडळी काही ठिकाणी खूप मंडळी असतात पण त्यांचा कीर्तन ऐकण्याचा मूड काही दिसत नाही. पण इथे मात्र तसं दिसलं नाही. शांत चित्ताने तुम्ही कीर्तन ऐकून घेतलं. महाराजांबद्दल तितकं बोललं तितकं कमी आहे. म्हणून महाराज ते महाराज होते. महाराजांनी कधीही जाती धर्मामध्ये भांडणं लावणारे एकमेकांवरती असे शिंतोडे उडवणारे वक्तव्य वगैरे असं काही त्यावेळेला ते चालायचं नाही. आज टीव्ही आले का तेच चालू आहे. ये नाही याला बोलायचं त्याने त्याला बोलायचं आणि मी किती शहाणा आहे सांगायचं. तू किती शहाणा आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे नाही का. पण या अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. मग आपल्या मुलांना टीव्ही दाखवण्यापेक्षा शिवचरित्र त्याच्या आणि शिवचरित्र माऊली तुम्हाला सांगून जातो. एकदा जर तुम्ही शिवचरित्र वाचायला घेतलं ना आताच्या लेखकांचं नाही पूर्वीच्या लेखकांचं काढायचं. ते जर वाचायला घेतलं ना तर अत्यंत महत्वाचं काम जरी तुमचं असलं ना तरी तुम्ही तिकडे दुर्लक्ष करायला आणि पहिले शिवचरित्र वाचा. मी तर शिवचरित्र पहिले हातात घेतलं होतं. रात्रभर वाचलं होतं पहिल्या दिवशी. ठेवूच वाटायचं नाही. इतकं सुंदर शिवचरित्र आहे. महाराजांचं चरित्र आणि अत्यंत छोट्या छोट्या गोष्टी त्यामध्ये आलेल्या आहेत. महाराजांचं चरित्र विलक्षण आहे. चौथीच्या आपल्याला शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा महाराजांचं चरित्र शिकवलं गेलं पाहिजे. पण ते फक्त चौथी पुरता मर्यादित ठेवलेलं आहे. 5वीला कधी जातं काय माहिती नाही का. हळूहळू हा बदल झाला पाहिजे. राजकीय क्षेत्रातल्या लोकांनी देखील यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे आणि महाराजांचं चरित्र 10वी 12वी पर्यंत मुलांना तरी शिकवलं गेलं पाहिजे जेणेकरून महाराज त्यांना कळतील. कारण की एका शिवजयंतीच्या दिवशी एक शिवचरित्र ऐकलं म्हणजे महाराज कळणार नाही. महाराजांचं चरित्र खूप मोठा आघात आहे. अनेक पैलू आहेत. अनेक गनिमी काव्याच्या लढाई आहेत. संभाजी राजांचं जीवन चरित्र देखील तसंच आहे. संभाजी राजांच्या बद्दल तर काय बोलावं मंडळी. एक कविता तुम्हाला सांगतो म्हणजे महाराज कसे होते तुम्हाला कळून चुकतील. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. तेज पुंज तेजस्वी आंखें निकल गई पर झुका नहीं. दृष्टि गई पर राष्ट्र उन्नति का दिव्य स्वप्न तो मिटा नहीं. दोनों पैर कटे शंभू के ध्येय मार्ग से हटा नहीं. हाथ कटे तो क्या हुआ सत्कर्म कभी भी छूटा नहीं. शिवा कटी खून बहाया धर्म का सौदा किया नहीं. शिवाजी का ही बेटा था वह गलत राह पर चला नहीं. वर्ष 350 बीत गए अब शंभू के बलिदान को. कौन जीता कौन हारा पूछ लो संसार को. कोटि कोटि कंठों में तेरा आज गौरव गान है दुनिया में दूजा कोई जैसा शंभू राजा था. छत्रपती संभाजी महाराज की जय. महाराजांबद्दल 2 ओळी बोलतो नीट ऐका. यही तो वो संभाजी जिसने औरंगजेब को रुलाया था. मौत को अपने ताक पे रख मृत्युंजय गालाया था. शेर के औलाद था वो गर्व से मर गया. उसका जज्बा देख के अल्लाह भी तो डर गया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. संभाजी महाराज की जय. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय. आ बोली महाराज महाराज